हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत. वीकेंड आहे, त्यानुसार आपण मोठ्या टाईम फ्रेमवरून छोट्या फ्रेमवरती एक आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर त्याच्या आधी आपण ग्लोबल मार्केटमध्ये काय चाललंय ते पाहूया. त्याचा थोडाफार आढावा घेऊया. ग्लोबल मार्केट म्हणजे इंडियन मार्केटच्या संदर्भात ज्या न्यूज आहेत त्या. तर मार्केटमध्ये एक 2 मोठे इव्हेंट होते वीकेंडला. एक होते 15 ऑगस्ट, म्हणजे एक भाषण होणार होतं पंतप्रधान मोदींचं. त्याला महत्त्व होतं कारण टॅरिफ नंतरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भाषण देणार होते आणि दुसरं होतं हे ट्रम्प आणि पुतिन यांच्यातली जी मीटिंग होती, ती मीटिंग होती त्यांची. तर त्या मीटिंग संदर्भात काय आउटलुक निघतो, तर त्याच्यावरती सर्व इंडियन्स, इन्व्हेस्टर्स, ट्रेडर्स यांचं सर्व लक्ष लागलं होतं. तर ह्या 2 पॉईंट महत्त्वाचे होते. कारण का ह्याच्यावरती इंडियाचं पुढचं टॅरिफचं भविष्य ठरणार होतं. पण एक पॉझिटिव्ह पॉईंट काय पाहायला मिळतं, नरेंद्र मोदी म्हणजे सॉरी, जसं आपण अंदाज लावतो तसं नेहमीच इंडियाच्या मार्केटसाठी नेहमीच चांगल्या न्यूज येतात. जसं की इन्फ्लेशन रेट का असेना, जी-एस-टी कलेक्शन असेल किंवा म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट असेल. हे आय-जी-एम जे आहेत 3 म्हणजे इन्फ्लेशन, जी-एस-टी आणि म्युच्युअल फंड्स यांच्याकडून नेहमीच चांगली न्यूज पाहायला मिळत आहे. गेले 1 वर्षभर झालं इंडियन मार्केटसाठी. तर हाच आपण जर ग्लोबल मार्केट करून विचार केला तर इंडियाला एक नेहमीच निगेटिव्ह पाहायला मिळते. हां, दुसरी एक चांगली गोष्ट आहे ती S&Pने आहे जे आपल्याला इंडियाला एक रेटिंग वाढवून दिलेलं आहे. जे ट्रिपल बी आधी होतं. ट्रिपल बी होतं रेटिंग आधी मायनसमध्ये. ते आता फक्त त्यांनी काय केलेलं आहे, ट्रिपल बी केलेलं आहे. म्हणजे कसं पुढं वाढत जाते. ट्रिपल बी प्लस जाणार परत, परत ट्रिपल ए मायनस, परत ट्रिपल ए म्हणजे ए प्लस एपर्यंत जाणार असं. सध्या असं पर्यंत जाणार. पण एक तिथून एक त्यांच्याकडून एक रेटिंग आलेलं आहे. त्यामुळे एक इंडियासाठी एक सध्या तरी म्हणजे एक इंडियन मार्केट करून एक चांगली न्यूज आहे की सॉरी चांगली एक सपोर्ट आहे इंडियन मार्केटला. तुम्ही भले म्हणा कडून म्हणा, म्युच्युअल फंड्स म्हणा, परत इंडियन मार्केटचा डाटा आहे तो त्याच्याकडून म्हणा, इन्फ्लेशन रेट म्हणा, जी कलेक्शन म्हणा आणि काय असेल ते सर्व जे ह्याच्याकडून जे आहेत आपले जे फॅक्टर्स आहेत इंडियन मार्केटले, तर त्यांच्याकडून सर्व इंडियन मार्केटला पूर्णपणे सपोर्ट आहे. तर आपण आता इथून पुढे काय करूयात, आपण ॲनालिसिस करूया मार्केटचं. आपण निफ्टीचे फक्त आपण निफ्टीच करणार आहोत. तर आता पाहूया आपण निफ्टी आहे. तर निफ्टी दिसते तुम्हाला इथे. मला तर ॲज माय प्रिडिक्शन मी पाहतोय की बाबा नेहमी मोठ्या टाईम फ्रेमवरून छोट्या टाईम फ्रेमवरती मी ॲनालिसिस करत जातो. तर मला इथं काय दिसते की ॲज अ टेक्निकल ॲनालिस्ट म्हणून मला एक हा डबल टॉप दिसतोय. आता काय तुम्ही म्हणाल डबल टॉप झाला मार्केटमध्ये काय होईल, काय नाही? तर काही नाही. तर कसं असतं मार्केटमध्ये मी जे ॲनालिसिस करतो टेक्निकल ॲनालिसिस ॲज वेल ॲज आपण मार्केटचे इथं आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणण्याऐवजी आपण जे मार्केट आउटलुक असतो, तर ते पाहणे गरजेचं असतं. ग्लोबल मार्केट आउटलुक वगैरे पाहणे गरजेचं असतं. तर असं काय आपल्याला इंडियन मार्केटमध्ये अशी कोणती गोष्ट दिसते की बाबा की मार्केटनं आता डबल टॉप केलाय आणि असं येऊन मार्केट परत 20,000च्या सपोर्टला परत येईल. तर तसं काही दिसत नाही मार्केटला. तसं नथिंग म्हणजे काही डोंट टू वरीड अबाउट की बाबा डबल टॉप झालाय मंथली टाईम फ्रेमवरती वगैरे आणि काही नेकलाईन ब्रेक करून खाली येईल 20,000च्या आसपास सपोर्टला किंवा 18,000च्या सपोर्टला. तर मला तसं तर काही मार्केटमध्ये दिसत नाही. कारण का इंडियन मार्केटला सध्या तरी चांगली चाल आहे. ग्लोबल सपोर्ट आहे आणि सॉरी इंडियन डोमेस्टिक सपोर्ट आहे. ग्लोबल मार्केटमधून थोडंफार अनसर्टनिटी आहे. तर माझा प्लॅन काय असेल का मी काय इथे विचार करतो की बाबा हा डबल बॉटम झालाय. इथे कप अँड हँडल कसा होऊ शकेल? याच्यावरती माझा एक भर असेल की बाबा कप अँड हँडल कसा होईल किंवा ह्याच्यावरती माझं लक्ष असेल. तिथे मी माझी ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी किंवा माझी इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी मी फाइंड आउट करेन, की हा झाला एक माझा पाहण्याचा आउटलुक की बाबा कोणता की मंथली टाईम फ्रेमवर मी एक कप अँड हँडलची वाट पाहते की असे कप अँड हँडल होऊ शकेल किंवा एक कप अँड हँडलची फॉर्मेशन होईल म्हणून. तर आपण ह्यानंतर आपण छोट्या टाईम फ्रेमवरती जाऊ परत. ते झाल्यानंतरनं विकलीला जाऊ. तर विकलीला काय सांगते मार्केट की पूर्णपणे बेअरिश मोडमध्येच मार्केट मला सध्या तर दिसते. याचं कारण म्हणजे हा जो पॉईंट आहे इथून पूर्णपणे मार्केट बेअरिश दिसत होतं मला. हा पूर्णपणे बेअरिश. इथून परत एक रॅली बघायला मिळाली आणि इथून परत एक मार्केट एक बेअरिश पॉईंटला पाहायला मिळालं इथं. तर आता एक सपोर्ट कसं घेतं हे पाहणे फार महत्त्वाचे गरजेचं आहे. 50च्या EMA वरती आहे. 50 EMA वरती सध्या मार्केट ट्रेड करत आहे. सॉरी निफ्टी ट्रेड करत आहे. सॉरी मूव्ह रन करतो. तर हा झाला पॉईंट की बाबा एक हा जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलला अजून ब्रेक केलं नाही मार्केटने. ह्या साइडवेजमध्येच आहे, की मला अपेक्षित होतं की बाबा ह्या वीकमध्ये सॉरी म्हणजे लास्ट वीकमध्ये मार्केटने तर कॅन्डल एक ब्रेकआउट करावी तिथे किंवा खाली. पण ते होऊ शकलं नाही. कारण लगातार 6 निगेटिव्ह कॅन्डल्स नंतरनं एक पॉझिटिव्ह कॅन्डल झालेली आहे तयार. त्यामुळे कुठेतरी एक पॉझिटिव्ह संकेत मार्केटमध्ये येत आहे, की ह्या वीकसाठी असणार आहे ते.
त्यानंतर आपण डेली टाईम फ्रेमवर जाऊ. डेली टाईम फ्रेमवर जर गेलो आपण, तर एक इंटरेस्टिंग गोष्ट मला इथं पाहायला मिळेल. जेव्हा मी ॲनालिसिस करत असतो ना, जेव्हा नेहमीच पाठीमागे पण हिस्टॉरिकल ॲनालिसिस करत असतो, की हा सेम असा स्ट्रक्चर कुठे तयार झालेला असेल. तर तेच मला इथं पाहायला मिळते, की बाबा 2022ला इथं मला पाहायला मिळते. म्हणजे एक्झॅक्ट होत नाही कधी स्वतः. तुम्ही कधी स्वतः जर तुम्ही कोणता पॅटर्न जर पाहायला गेला तर एक्झॅक्ट होत नसते. की बाबा इथं पण तसं सेम स्ट्रक्चर, की बाबा डाउन फ्रेम झालेला आहे निफ्टीमध्ये. डाउन फ्रेम इथनं एक चांगली रॅली बघायला मिळाली. चांगली रॅली बघायला मिळाली. पुन्हा एकदा मार्केट इथं चॉपी झालेलं होतं. की चॉपी झालं तर कोणतं 50 EMA आणि 200 EMAच्या मध्ये चॉपी पाहायला मिळालं होतं. त्यानंतर एक चांगली रॅली मार्केटमध्ये पाहायला मिळालेली. हे केलेलं मी एक ॲनालिसिस होतं, जे की मला हिस्टॉरिकल डाटामधून फाइंड आउट झालं. तर आता जर तुम्ही पाहायला गेला तर इथं पण मला सेम तसंच दिसते. हे काय दिसते बाबा, की मार्केटने एक चांगली डाउनफॉल दाखवला. तिथून एक चांगली रॅली वेट. तिथून एक चांगली मार्केटनं रॅली दाखवली इथे आणि पुन्हा मार्केटने एक डाउन फ्रेम दाखवला आणि 50 EMA आणि 200 EMAच्या मध्ये मार्केट ट्रेड करत आहे. आणि असं पुन्हा एकदा चांगल्या तेजीसाठी मार्केट तयार आहे का? याचा मी माझ्या पुढच्या येणाऱ्या काही ट्रेडिंग दिवसामध्ये एक माझ्या स्वतःच्या एक ॲनालिसिसवरती मी भर देईन, की बाबा की कसा मी ह्याच्यावरती अजून स्टडी करू शकतो. तर हा झाला एक माझा ॲज अ मार्केटचा व्ह्यू पाहण्याचा आहे. मी कोणत्या दृष्टीने पाहतोय. मीच तर एक साइडवेज टू बुलिश या नजरेनं मार्केटला सध्या तरी निफ्टी 50ला पाहत आहे. त्यानंतर आपण अजून छोट्या टाईम फ्रेमवर जाऊ, की बाबा मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती जाऊ, जिथे आपण 75 मिनिट्सला आपण जाऊ. 25 पेक्षा आपण 60 टाईम फ्रेमच्या जाऊ ना? ते नाही 75 आहे. तर इथे काय दिसते मला मार्केटमध्ये, की बाबा जी एक्स्पेक्टेशन मी लास्ट वीकमध्ये करणार होतो, की बाबा मला एक चांगली रॅली पाहायला मिळावी. कारण का केलेली होती मी, की मला इथं पाहायला मिळत होतं, की काय ह्याच्यामुळे हे जे मार्केट इथं चॉपी झालेलं दिसत होतं मला. हां, इथून परत हे. तर ह्या कॅन्डलमध्ये मी एक्स्पेक्टेशन करत होतो, की इथून की मार्केटने एक चांगली रॅली द्यावी मार्केटला एक ॲज अदर वाईज किंवा बुलिश किंवा बेअरिश पण एक चांगली मार्केटने एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन द्यायला पाहिजे होता. ॲज माझं कंपॅरिझन होतं, की सॉरी माझं एक्स्पेक्टेशन होतं, की बाबा की मार्केटने वरती किंवा खालती एक चांगली द्यायला पाहिजे होती. कारण काय गेल्या काही दिवसापासून एक एवढ्या निगेटिव्ह न्यूज येऊन सुद्धा मार्केट इथे एक सस्टेन करत होतं आणि कुठं ना कुठं जर ब्रेकडाऊन किंवा ब्रेकअप जर झाला असता, तर एक चांगली मार्केटने रॅली दाखवली असती. कारण काय विकली एक्सपायरी होती त्यामुळे गुरुवारी त्यामुळे एक चांगली रॅली बघायला मिळाली असती. पण तसं एक्स्पेक्टेशननुसार माझ्या झालं नाही. एक चांगली गोष्ट आहे मार्केटने तर निगेटिव्ह न्यूजमध्ये सुद्धा एक चांगली एक होल्ड केला मार्केटने. तेव्हा एक चांगली गोष्ट होती मार्केटसाठी. त्यानंतर आता आपला पुढचा प्लॅन काय असेल, की बाबा एक अदरवाईज हा एक आहे तुम्ही पाहू शकता इथे इथून एक लाईन आपण इथं अशी ब्रेक करू शकतो. एक लाईन करू शकतो आणि सध्या मार्केट इथं ट्रेंड करत आहे ह्या लाईनला आता. तर आपण प्लॅन काय असणार, की इकडे ब्रेकआउटला की आपण ब्रेकडाऊनला आपण तयार राहिलं पाहिजे आणि आपलं टार्गेट काय असणार, अशा चॉपी मार्केटमध्ये आपण लईत लई 60 ते 70 पॉईंटचं टार्गेट आपलं असलं पाहिजे. खाली असून देईल किंवा वरती असून देईल आणि ऑप्शन कसा निवडायचा हे तुम्ही एक स्वतःच्या ह्याच्यावरती आपण एक हे केलं पाहिजे, स्टडी केला पाहिजे. तो आपण मी काही ते डिस्कस करणार नाही तो. तर आपण डाटासाठी आपण किंवा निफ्टीच्या ह्या प्रिडिक्शनसाठी आपण तयार राहिलं पाहिजे, की बाबा इथून कुठे बाबा इथून खाली किंवा इथून वरती ब्रेकआउट होईल का ब्रेकडाऊन होईल. तर हे झालं मार्केटचं प्रिडिक्शन. असं बघा मार्केटला प्रिडिक्शन कोणी करू शकत नाही बघा ब्रेकडाऊन होईल का ब्रेकआउट होईल. पण ॲज आपण स्वतःच्या प्रिडिक्शनसाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे किंवा ब्रेकडाऊन किंवा ब्रेकअप आपण दोन्ही साईडला आपण तयार असलं पाहिजे. पण ॲज अ इन्व्हेस्टर किंवा ॲज अ मी स्विंग ट्रेडर माझं कोणत्या व्ह्यूजला मी तयार असणार आहे, की ब्रेकआउटला सॉरी इथं मला ब्रेकअपला मला मी तयार असणार आहे, की मार्केटला की ब्रेकअपसाठी मी तयार असणार आहे. सॉरी ब्रेकआउटला. ब्रेकअप झालं. ब्रेकआउटसाठी मी मार्केटला तयार असणार आहे. त्यानंतर आपण पुन्हा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊ. तर 15 मिनिटा सॉरी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तर मला काय दिसतंय मार्केटमध्ये, एक चांगल्या डाउनफॉल नंतरनं, की मार्केटनं काय केलेलं आहे ते चांगली व्यवस्थित ड्रॉइंग काढतो मी. तर मला काय दिसतंय इथे मार्केटने एक चांगला डाउनफॉल दाखवला इथे. हा डाउनफॉल दाखवला आहे मार्केटने. आपण इथं रेंज आपण सॉरी त्याची रेंज आहे ती आपण ही रेंज आपण एक काढूया. वेट प्लेन आपण जाता हे करू. तिथून एक मार्केटने एक आपण निफ्टी 50 जाऊ. एक आपण एक पुन्हा आपण
हे करू. तर इथं काय दिसतंय मला, की बाबा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सगळ्या टाईम फ्रेमवरती काम करण्याचं कारण काय हेच आहे. तर तुम्हाला स्पष्टपणे दिसते, की बाबा फॉलिंग वेज पॅटर्न आला, तिथून एक ब्रेकआउट मिळाला, चांगली रॅली दिली आणि तिथं नंतरनं मार्केट एका ट्रायंगलच्या झोनमध्ये अडकलेलं आहे. तर ट्रायंगलच्या झोनमध्ये अडकलं आहे तुम्हाला तर इथं स्पष्टपणे दिसते. मार्केट 200 आणि जस्ट 50 EMA जस्ट 200 EMAला क्रॉस केलेला आहे इथं मार्केटमध्ये. त्यामुळे काय एक चांगल्या बुलिश मार्केटमध्ये इथं तुम्हाला एक दिसू शकतो, एक मूव्ह दिसू शकतो एखादा चांगला 100-150 पॉईंटचा. त्यामुळे काय निफ्टी एका ट्रायंगलच्या पॅटर्नमध्ये अडकलेला आहे. मग इथं जेव्हा इथं ब्रेकआउट जर मिळाला मार्केटला तर एक चांगली रॅली तुम्हाला पाहायला मिळू शकते ॲज अ कम्पेअर इथं चांगली रॅली 750 च्या आसपास एक पाहायला शकते. पण एक मेजर रेजिस्टन्स कुठे आहे? मेजर रेजिस्टन्स आहे हा तुम्हाला 24,900 आसपास एक मेजर रेजिस्टन्स आहे. पण एवढी रॅली तुम्हाला काय पाहायला मिळणार नाही. आज जर एक्सपेक्ट जर केलं तुम्ही तर ह्याच्या जे हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगलच्या 184 पॉईंटचं तुम्हाला इथून इथं एक चांगलं तुम्हाला रॅली पाहायला मिळू शकते मार्केटमध्ये. 24,830 च्या आसपास तुम्हाला एक रॅली पाहायची. जे ह्याचा सेंटर असतो ते तुम्हाला इथं ब्रेकआउट नंतर एक हे तुम्हाला हे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतं. हे कोणता झालं हे टेक्निकल एनालिसिसच्या माध्यमानुसार झालं, की बाबा एक ह्याच्यावरती आपण न्यूज बेसवरती आपण काही कव्हर केलेलं नाही. समजा एखादी चांगली न्यूज आली तर एकदम मार्केट गॅपअप होऊ शकेल किंवा गॅप डाऊन होऊ शकेल. वाईट न्यूज आली तर गॅप डाऊन होऊ शकेल. सपोज जर गॅपअप जर झालं तर आपला काय प्लॅन असला पाहिजे. गॅपअप जर झालं तर माझा प्लॅन काय असणार, की बाबा एक पहिली कॅन्डल काय होती ती पाहणार मी पहिली कॅन्डल. त्यानंतर पहिल्या कॅन्डलमध्ये समजा पहिल्या कॅन्डल नंतर समजा मार्केट समजा असं जर सस्टेन करावं लागलं तर ते कुठं ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होते तर त्यावरती आपला ट्रेडचा प्लॅन असला पाहिजे. आणि सेम तसंच खाली समजा गॅप डाऊन जर ओपन झालं तर पहिली कॅन्डल कशी होते त्यानुसार तिथं काय होते हालचाली होते पुढच्या काही कॅन्डलमध्ये 5-6 कॅन्डलमध्ये. तर त्यानंतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनला आपण ट्रेड केला पाहिजे. हे एक मार्केटचे आपण एक ॲनालिसिस केलेलं आहे इथे. तर मित्रांनो ॲनालिसिस कसं आवडलं तुम्हाला की ह्याच्यावरती नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. जय हिंद.